नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे. टायमिंग मी पाहिलेलं नाही आहे, कारण अशा गोंधळामध्ये आपलं टाईमकडे लक्ष जात नाही. कारण गोंधळ तसा असतो की वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. तर कशा पद्धतीने लग्न लागलं मी शेअर केलेलं आहे, म्हणजे विधीपूर्वक लग्न कशा पद्धतीने आम्ही लावलं, म्हणजे कन्यादान मी केलेलं आहे. तुम्ही विचारत होता की ताई मुलीचे आई वडील नाही आहेत का, तुम्ही कसं काय कन्यादान केलं? तर मी तुम्हाला म्हणलेलं आहे व्हिडिओमध्ये, म्हणजे लक्ष देऊन तुम्ही नाही ऐकलं. वराड यायला वेळ झालेला होता, कारण मुलीचे आई वडील जे आहेत ना, आता लग्न होतं नांदेडमध्ये आणि मुलगी आहे भातुंबऱ्याची, म्हणजे गावाकडची आहे आणि गाव लांब आहे खूप इथनं. त्यामुळे त्यांना येता 12:30 वाजले आणि विधीपूर्वक जे लग्न लावायचं होतं ते सकाळी 9, 9:15 वाजता होतं. त्यामुळे त्यांना यायला लेट होणार होता, म्हणून आम्ही बसलेलो होतो आणि लग्न वगैरे झालं. परत मग 12:30चं जे टायमिंग दिलेलं होतं तोपर्यंत सगळे पाहुणे मंडळी आले, वराड आलं, मुलीचे आई वडील आले, सगळेजण आल्यानंतर 12:30 वाजता एक वेळा लग्न लागलं. अशा पद्धतीनं विधीपूर्वक सकाळी लग्न लागलं. मग नंतर पाहुणे मंडळी आल्यानंतर, म्हणजे वेळेला महत्त्व असतं. 12:30ची जी पत्रिका वगैरे छापलेली होती त्यामध्ये 12:30चं लग्न दिलेलं होतं आणि त्या वेळेनुसार सगळे पाहुणे आलेले होते. मग तशाच पद्धतीनं 12:30 वाजता एक वेळा लग्न केलं. जी ही विधी होती, होम होतं, ते अगोदर झालेलं होतं. पाहुणे आल्यानंतर फक्त अक्षता पडलेल्या आहेत आणि वरमाळ तितकी घातलेली आहे. तर लग्नानंतर लगेच जेवण होतं. तर सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळ्यांशी बोलण्यामध्ये वेळ कसा गेला अजिबात कळलं नाही. म्हणजे इव्हनिंगचे 5 वाजलेले होते तिथंच. मग 5 वाजता आम्ही तिथनं घरी वापस यायला निघालो. म्हणजे ताईला जायचं होतं चिचोंडीला, म्हणजे ताई आमच्यासोबतच आलेल्या होत्या, ताई आणि भाऊ. नंतर बाबा पण तिकडेच गेलेले आहेत, कारण का ताईच्या घरी बांधकाम काढलेलं आहे, शेताकडची कामं आहेत, त्यामुळे बाबांना ताई तिकडे घेऊन गेलेत. म्हणजे आता सध्या त्यांच्या घरामध्ये खूप गोंधळ आहे, कोण कुठं थांबणार. म्हणजे शेताकडे वानेरे येत आहेत असं म्हणत होते भाऊ. म्हणजे शेंगा लावलेले सगळं उपसून वाटोळ करत आहेत, खाणं कमी आणि नुकसान जास्त करत आहेत. त्यामुळे भाऊ शेताकडे जातात आणि ताई घरी असतात. त्यांच्या घरी आपल्या घरी जसे पाहुणे येतात तसं त्यांच्या घरी पाहुणे सतत येत असतात. त्यामुळे पाहुण्याचा पाहुणचार करणं, जेवणं खाणं करणं यामध्ये साईला वेळ हे होईना आणि बांधकामाला सगळेजण आलेले आहेत. तर मग बाबा तिथं तरी थांबतील, म्हणजे थोडंसं बोलणं वगैरे बाबांचं तिकडं होते, म्हणून ताई बाबांना घेऊन गेलेले 4 दिवस. म्हणजे जोपर्यंत पिलर वगैरे घालतील तोपर्यंत, म्हणजे पाया होईपर्यंत थोडंसं टेन्शन असतं. मग त्यावरती भीती खूप लवकर फास्टमध्ये चढतात, तितकं टेन्शन येत नाही. तर असो आल्यानंतर चेंज वगैरे मी करून घेतलं. यांच्यासाठी चहा करून दिला, म्हणजे यांना खूप धावपळ गॅरेजला जाण्याची, 5 मिनिट घरात थांबत नाही, तसं झालेलं होतं. मग त्यांना अगोदर पाणी दिलं, चहा बनवून दिला, चहा घेऊन ते गेलेले आहेत. आणि आल्यानंतर मी थोडीशी आवरावर बघू शकता घरची काय अवस्था झालेली आहे. बघावं तिकडं पसारा दिसत आहे, किचनमध्ये तशीच अवस्था आहे. आणि कसं आहे, मी काल गेलेलं होतं त्यामुळे घर पण पारसं आहे. तर म्हणलं अगोदर सोप्याचे कवर वगैरे झटकून सगळं पूर्ण घरात झाडू मारून घेते, तेव्हाच घर फ्रेश वाटणार आहे. तर अगोदर मी बॅगमधलं सगळं सामान काढलेलं आहे. जे मेकअपचं सामान आम्ही तिकडे नेलेलं होतं, जास्त काही नसतं पण जितकं होतं तितकं बॅगमधलं काढलं. पर्स ठेवून दिलेले आहे. परत कपडे वगैरे सगळे बकेटात भरून ठेवले. म्हणजे आता 2 दिवसाचे कपडे खूप सारे झालेले आहेत, म्हणजे आम्ही तिकडं घालण्यासाठी जे घेऊन गेलो. परत अंगावरचे जे होते 2-2, 3-3 जोड कपडे झालेले सगळ्यांचे, सगळे एक बकेट भरून ठेवलं. कारण आता यावेळी धुवायला तितका वेळ नाही आहे, कारण घरी येत आहेत आम्हाला खूप लेट झालेला आहे. टायमिंग सांगितलं तुम्हाला 5:30 किंवा 6 वाजले असतील यावेळीमध्ये. तर अगोदर मी सगळे सोप्याचे कवर जे आहेत ना ते झटकत आहे आणि पूर्ण घरात एक वेळा झाडू मारून घेते. आणि दीदीनं काय केलं ना, वैष्णवीनं पूर्ण टिकल्या जे आहे ना ती डब्बीच पूर्ण पालथं घातलेली होती. कारण तिच्यात जसं माझ्या हातानं सांडा लवंडा होतो ना, तसाच दीदीच्या हातानेही होतो. काहीतरी काम लावलं की मग ते सांडणार, लवणणार, मग भरत बसणार. जसा माझा प्रकार आहे तसाच दीदीचा आहे. ते सगळ्या टिकल्या वगैरे सगळ्या परत भरून अलमारी ठेवलेले आहेत. अलमारीमध्ये यावेळेत खूप अस्तव्यस्त झालेले आहे. तुम्ही म्हणत होता की ते एखादी खोकं घ्या त्यामध्ये ते सगळं ठेवू, तर तुमचं एकदम बरोबर आहे. त्यामध्ये ठेवलं तर आपल्याला ज्यावेळेस आपण क्लिनिंगची कामं करतो त्यावेळेस थोडंसं सोपं जाणार आहे. तर बघणार आहे कारण ट्रे वगैरे ट्रेमध्ये ठेवलं तर ठीक आहे. अगोदरी मी ठेवलेलं होतं पण ट्रे मला लागणार होतं वेगळं सामान ठेवण्यासाठी, म्हणून ते ट्रे काढलेले आहे. सतत मी उलता पालता एकच वस्तू एका ठिकाणी ठेवत नाही. 4 दिवसाला 15 दिवसाला ती वस्तू चेंज करते तिथनं, आणि ते वेगळं काही ठेवायला मला आवडतं. तसंच झालेलं आहे. तर आता बघूया एखादी ट्रे मी मोठा आणायला लावणार आहे. अलमारीत ठेवणार आहे. जे छोटं मोठं आपलं मेकअपचं सामान असतं, बांगड्या वगैरे सगळं त्यामध्ये ठेवता येतं. कारण जेव्हाही घाई गडबड असते त्यावेळेस काय होतं, एक भेटत नुसता गोंधळ होतो. कमी वेळा सगळं आवरायचं असतं आणि ते भेटतच नाही असं होत आहे मला. तर सगळं मी व्यवस्थित ठेवणार आहे. तर पूर्ण घरात मी एक वेळा झाडू मारून घेतली, सोप्याचे कवर वगैरे नीटनेटके केलेले आहेत. आणि आता इकडं आयर दिलेला आहे, म्हणजे दोन्हीकडे आयर आलेला आहे. म्हणजे कारण आपले नाते कसे दोन्हीकडे जुळलेले आहेत, दोन्हीकडे जवळचे नाते आहेत, मुलीकडे आणि मुलाकडे. तर मुलीचा आयर अगोदर आलेला होता, म्हणजे मुलीची पत्रिका आलेली आहे मला. पत्रिकासोबतच मूळ आयर आलेला आहे, म्हणजे यांच्यासाठी कपडे, माझ्यासाठी साडी हे सगळं दिलेले. परत बाबांनाही तिथं आयर केलेला आहे. आता ही मामाचा आयर आहे, म्हणजे मुलाकडनं आयर आलेला आहे. तर यांच्यासाठी माझ्यासाठी साडी आणि कपडे दिलेलं आहे. तेच बघत होती की साडी कशी आहे, तर खूप छान साडी दिली, खूप सुंदर आहे, मला खूप आवडली. काठापदराची साडी आहे. तर दिनेशला म्हणले की साडी घेऊन जा आणि त्याला पिको फॉल परत
ब्लाऊज शिवणं हे दोन्ही कामं म्हणजे दिनेश नेऊन देईल. आता मला जायला तिथं वेळ नसताना खूप लांब आहे इथनं, बस स्टॉपला जावं लागतं ते देण्यासाठी, म्हणजे पार्लरमध्येच मी टाकते आणि ओळख झालेली आहे. जेव्हाही मला काही शिवायचं वगैरे आहे तिकडेच देते मी पार्लरमध्ये. आणि त्या ताई ओळखीच्या झाले तर दिनेशला म्हटलं फक्त नेऊन दे तू, मी फोन करून सांगते त्यांना की कशाबद्दल काय काय करायचं आहे, म्हणजे कशी डिझाईन वगैरे करायची आहे, कारण मुलांना तितकं सांगता येत नाही. आणि घरात पण मशीन आहे, पण साडीवरच्या त्यांचे जे ब्लाऊज असतात ना डिझाईनचे वगैरे मला जमत नाही, साधे सिंपल शिवते पण साडीवरले जमत नाहीत म्हणून मी बाहेरच देत असते. तर सगळं मी घडी घालून ठेवलं, सगळं बघितलं. आणि आता ही साडी वगैरे मी जी चेंज केली आल्यानंतर अगोदर, कारण खूप गरमी खूप दगदग होत होती म्हणून मी इथंच टाकलेलं आहे, बघू शकता पलंगावरती. आणि खिडकी मी उघडलेली आहे यावेळीमध्ये, खूप गरमी होत आहे. फॅन ऑन असलं तरी पण फॅनसुद्धा गरम वारं येतं, त्यामुळे थोडीशी बाहेरची हवा ताजी फ्रेश हवा आली ना छान वाटतं. तर ही साडी जी आहे ना मी इस्त्री करून ठेवलेली होती आणि एक दिवस घातली तर काय अवस्था झालेली आहे साडीची बघू शकता तुम्ही. कारण आपण साडी घातली तिथे लग्नामध्ये आणि लगेच काढली तर तितकी खराब होत नाही, ते चोळामुळे होत नाही, पण साडी घालून काढायला तितका वेळ भेटला आणि पटकन गाडीत बसवून आलो, ती येण्यामध्ये जाण्यामध्येच खूप चोळामुळा झालेला आहे त्याचा. तर आता ही साडी एक वेळा पाण्यातनं काढणार आहे आणि इस्त्रीला देणार आहे, कारण थोडंसं असं झालेलं आहे ना चोळामुळा वाटत आहे. आणि काटापदरात साड्या टाईट असल्या तर छान वाटतात, छान बसतात पण. तर मी घडी घालून ठेवत आहे आता सगळं. आणि हे जे आहेत कपडे ते पण मी धुवायला जे बकेट केलेलं आहे मी बकेटामध्ये भरून ठेवते, कारण सकाळी ना कसं असतं गोंधळ असतो आणि काय करतो आपण जितके बाथरूममध्ये कपडे आहेत तितकेच धुवाय घेतो. तर मी काय करते उद्या काय काय धुवायचं आहे आज सगळे कपडे काढून बकेट भरून ठेवते, म्हणजे सकाळी पटकन ते बकेट घेऊन आपल्याला धुता येतं. तर इकडे दिनेशचे कपडे जे लग्नात घातलेला होता पिवळे आहे, म्हणजे पिवळा शर्ट आहे, हेडू काय म्हणतात कुर्ता आहे आणि खाली जी पॅन्ट आहे ती व्हाईट कलरची आहे. तर त्याचं एकमेकांना कलर लागू नये म्हणून मी ते साईडला ठेवलेलं आहे. परत आता साड्या वगैरे ज्या आहेत ना ते मला घडी घालून ठेवायच्या आहेत. मी जे धुवलेल्या साड्या होत्या परत थोडंसं झालेलं असतं सालमान तिकडे साड्या झाली जी दररोज घालायचं आणि काढून ठेवायचं असं करत होते. तर आज घडी घालून ते साड्या पण मी कपाटात नीट लावून ठेवणार आहे, कारण पसरा खूप वाटतो. आणि ही साडी पण मी आता वरती ठेवली नाही, तोपर्यंत मी कपाटात ठेवून देते आणि नंतर धुवून काढणार आहे आणि इस्त्रीला देणार आहे, कारण ही तयारी अगोदरच असली पाहिजे आपली. जेव्हा आपल्याला लग्नाला जायचं आहे किंवा कुठल्याही कार्यक्रमाला जायचं आहे त्यावेळेत होणार नाही, ही तयारी मी अगोदर करून ठेवते घाई गडबडीचे आपल्याला पटकन ते भेटून जावं. इकडं खालच्या साईडला जे आहेत ना आयर जी केलेलं आहे ब्लाऊज पीस आहे दस्ती टोपी आहे ते सगळं मी एक एक कवर केले, त्यामध्ये मी घालून ठेवते व्यवस्थित, मला घाई गडबडीत मिळावं. जेव्हा हे खाली वेळ भेटतो ना त्यावेळी ही कामं मी करत असते. तर असं ताईनं आल्यानंतर सगळे कपडे ठेवणं धुवायला जे पाहिजे ते काढणं ही सगळी कामं केली. नंतर मग मी रात्रीचा स्वयंपाक बनवला, जेवण खाणं केलं आणि रेस्ट घेतलेलं होतं, कारण दिवसभर तिथं हिंडून फिरून मला ना बस झाले होतं, 2 दिवस व्यवस्थित झोपी माझी झालेली नव्हती, म्हणून रात्री थोडंफार आवरलं आणि थोडंफार तसंच ठेवलेलं होतं. हा दुसरा दिवस आहे, स्वयंपाक झालेला आहे, भांडे कुंडे क्लीन झालेले आहेत आणि कपडे धुवून टाकले आणि वाळल्यानंतर आणून पण ठेवली, कारण गरमी इतकी आहे ना की जीन्स असो किंवा पातळ कपडे असो पटकन वाळून जातात. आणून मी चेअरवरती ठेवलेले आहे, घडी घालून ठेवायचं आणि जे कपडे इस्त्रीला मला द्यायचे ते मी काढून ठेवणारे वेगळे करणारे. पण त्या अगोदर वैष्णवीला तेल लावून मी विचारत आहे, कारण 2 दिवस झालं, म्हणजे कसं आहे आता झालंच नाही मला तिथं काही करणं, हिला तेल वगैरे लावणंही झालं नाही आणि मी पण तेल लावलं नाही. तर म्हणलं आता वैष्णवीला लावा, स्वतःही लावून घ्यावं, त्याची केस इजरावं. आणि ते दोघंजण कलिंगड खायला घेतले, नुसती धिंगामस्ती दिवसभर यांची चालू असते. वैष्णवीला सोडून दिनेशला करमना, दिनेशला सोडून वैष्णवीला करमना, दोघांचं चालू आहे. जसं दीपक सोबत होता ना धिंगामस्ती करायची भांडणं करायचं तसं या दोघांचं चालू आहे. दोघं लगेच एकच होतात, भांडून घेतात एकच होतात. म्हणजे मुलांचं कसं असतं ना कुठलीही गोष्ट लक्षात ठेवत नाहीत, आपण मोठे एकच गोष्ट लक्षात ठेवून राहतो, त्यानं मला असं म्हणलं त्यानं मला तसं म्हणलं, पण मुलांचं तसं नसतं. मुलं असं म्हणून घेतात आणि लगेच विसरतात आणि लगेच अजून एकत्र खेळायला लागतात, तसं असतं. तर इकडे दोघंजण कलिंगड खात आहेत, तोपर्यंत मी सगळे कपडे जे आहेत ना सगळे फोल्ड करून ठेवते, म्हणजे कपडे मी धुल्यानंतर उलटे करून वाळू घालते, म्हणजे त्याचा कलर चेंज होईना, कारण ऊन खूप भयानक आहे. आता सगळे एक एक मी सवाशी करत आहे, घडी घालून ठेवत आहे, कारण कपड्याचा खूप भारा झालेला आहे. ते व्यवस्थित ठेवलं तर स्टँडमध्ये बसणार आहेत, नाहीतरी एकही कपडा व्यवस्थित बसणार नाही असंच आपण ठेवलं. तर इकडे या दोघांची बोलणंही चालू आहे आणि हे सगळे कपडे फोल्ड करूनही ठेवत आहे. परत वैष्णवीची जीन्स जी आहे ना ती पण उसवली, दोरा निघालेला आहे, त्याला शिलाई मारायची. आणि ही जी पिवळी साडी आहे मी हळदीच्या दिवशी घातलेली होती, ती साडी मी धुवली आणि त्याचे पदर जे आहेत ना जे मधला पदर असतो ते मला शिवायचं आहे, म्हणजे पिकोच करून आणते मी, पण एका साईडला लेस आहे पदराला आणि एक जी नेसता पदर आहे तिकडंच शिवायचं आहे, म्हणजे दोरी निघत आहे, तर त्याला पिको वगैरे करायची काही गरज नाही. तर मी मशीनवर शिवून घेते. ती एक साडी, आणखीन एक साडी आणि एक साडीची लेस उपसलेली आहे पूर्णपणे, तर सिलाई घालायची आहे. तर खूप सारी कामं आहेत माझे, तर एक मी आता आवरणार आहे. तर इकडे छोटे छोटे दस्ते आहे, म्हणजे जी रुमाल आहे हात रुमाल वगैरे
सगळं मी घडी घालून ठेवते. घाई गडबडीत भेटतं आपल्याला म्हणून ही सगळं मी व्यवस्थित ठेवते. जेव्हाही मला खाली वेळ भेटतो त्यावेळेस ब्लाऊज वगैरे सगळं व्यवस्थित घडी घालून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण करणं खूप गरजेचं आहे, कारण घाई गडबड खूप होते आपल्याला, त्यावेळेस कुठलीच वस्तू भेटत नाही. तर तिकडे वैष्णवीचे कपडे सगळे मी घडी घालून स्टँडमध्ये ठेवणारे. खूप सारे कपडे झालेले तिचे पण, इकडे एक पडतं तिकडे एक पडतं असं होत आहे. सगळे कपडे इकडे वैष्णवीचेच आहे, ते सगळे घडी घालून ठेवलेले आहेत. परत ही साडी जी आहे ना ती घडी घालत होती, नंतर विचार आला की आता काढलेलंच आहे तर शिवून घ्यावं लगेच. तर इकडे बघू शकता पूर्ण कपडे मी घडी घालून ठेवले आणि थोडेफार इस्त्रीला जी द्यायचे आहेत ते मोजून मी पिशवीत भरत आहे. म्हणजे दिनेशचा जी कुर्ता पॅन्ट आहे ते पण मी दिलेलं आहे, म्हणजे दररोज काय ते घालणार नाही, फक्त लग्नाच्या कार्यक्रमात घालण्यासाठी व्यवस्थित आहे. घडी घालून म्हणजे इस्त्री करून ठेवलं तर ठीक असतं. परत यांचे कपडे आहेत सगळे मी पिशवीत मोजून ठेवलेले. दिनेशला म्हणते की नेऊन देते, तर निवांत नेऊन देईल. आता यांना बॅडमिंटन खेळायचं आहे, कारण खूप भयानक आहे, कुठे बाहेर तर आता यावेळेस जाणार नाही. कपडे वगैरे घेऊन किंवा गॅरेजलाही पाठवलं नाही, कारण त्याचे पप्पा येऊच देत नाहीत, म्हणत आहेत ऊन खूप आहे, खूप झळा लागत आहेत, शांतपणे घरात बसा. इकडे आता दोघंजण बॅडमिंटन खेळत आहेत, चालू आहे यांचं दोघांचा आतमध्येच. तोपर्यंत मी जी साड्या आहेत त्याला पूर्ण शिलाई घालून ठेवते. म्हणजे एका साडीची लेस निघालेली आहे आणि 2 साड्याचे जे आहेत ना पदरं, मला जे आतमधले पदर असतात ते शिवायचे आहेत. इकडं कातर बघू शकता, मुलं काही कातरून पूर्ण मुंडी केलेली आहे, त्याला काहीच कपडाच कट होईना त्याच्यानं, असं झाले. भरपूर वेळ लागला मला ही पदर कट करण्यासाठी. आणि ही जी साडी आहे ना खालीवरी ते पदर व्यवस्थित कट केलेलं नव्हतं अगोदर, तर आता व्यवस्थित केलेलं आहे. थोडासा कपडा जास्त गेला काही हरकत नाही, बरोबर आलं ते बरोबर आहे. इकडे जीन्स पॅन्ट अगोदर शिलाई मारते. वैष्णवीची जीन्स पॅन्ट जे ना दोरा निघालेला आहे. नवीन जेव्हा आणतो ना आपण ते शिलाईच व्यवस्थित राहत नाही, मोठी असते, त्यामुळे एक वेळा आपल्याला शिलाई त्याला घालावीच लागते. तर पॅन्टला शिलाई घातलेली आहे मी. आता परत इकडे माझी जी पिवळी साडी आहे ती साडी जी आहे ना आतमधलं पदर ते मी सिवत आहे आणि दोरा वगैरे चेंज केला नाही. काळाचा आहे असो आतमध्ये दिसणार नाही म्हणून मी चेंज नाही केलं, तितकं ओळखू येणार नाही. ही साडी शिवणं झाल्यानंतर लगेच जी लाल कलरची साडी कट केली ते पण शिवून घेते, कारण ही कामं नंतर होतच नाहीत. आपण मागं टाकलं आणि उद्या म्हणून तो उद्या कधीच येत नाही, त्यामुळे मी जेव्हाच्या तेव्हा करत असते. कारण आपलं आळस जे आहे ना ते दुश्मन असतं खूप मोठं आपलं. एक वेळा आळस खूप येतो मला आणि वाटतं की आपण उद्या करावं, पण कधीच करत नाही, ते उद्या येतच नाही, त्यामुळे मी जेव्हाच्या तेव्हा करते. तिकडे साड्याला जे आहे ना शिलाई मारली, आता व्यवस्थित घडी घालून कपाटात ठेवून देते. आणि ही कामं झाल्यानंतर परत मग दुपारचं जेवण आणखीन आमचं झालेलं नाही. मग जेवणाचं सगळं म्हणजे आता भाजी करायची आहे मला, बाकीचा स्वयंपाक झालेला, फक्त भाजी करायची आहे, तर करते निवांत. तर बघू शकता कपाटामध्ये सगळ्या साड्या जे आहेत ना ते व्यवस्थित घडी घालून ठेवले, बाकीचे कपडे घडी घालून ठेवले आणि इस्त्रीचे कपडे दिनेशला म्हणून त्या घेऊन जाता, बघूया कवा नाही. तर सुताईने हे सगळं होत राहील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर ही कामं करता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि आजचा वार गुरुवार आहे, मला करायचा आहे शाईबाचा प्रसाद. तर त्याच तयारीमध्ये मी आणि वैष्णवी लागलेलो आहोत.